राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील 25 महत्त्वाच्या ताज्या ठळक बातम्या। 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीनसाठी 5700 रुपये, स्प्रिंकलरसाठी 90% अनुदान। 31 मार्च पर्यंत अर्ज करायचा आहे। नियम अटी अर्ज कुठे कसा करायचा याची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। शेतकरी मित्रांनो, केवायसी करून घ्या आणि अनुदान मिळवा। विविध कारणामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये मिळाले नाहीत। 1,69,000 शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही। अपडेट आहे बीड जिल्ह्यातील। दुष्काळाचा झटका, लाईट बिल कट होणार नाही आणि शेती पंप वीज बिलात सूट। राज्यातील पात्र मंडळातील शेतकऱ्यांना सवलती लागू। 3.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 108 कोटी। तुमच्या खात्यावर किती आले? बळीराजाला दिलासा। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने अंतर्गत 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अनुदान मिळाले नसतील तर आज दिवसभरात तुमच्या खात्यात 6000 रुपये जमा होतील। अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस, शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर, उत्पादनावर होणार मोठा परिणाम। सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा फटका बसला आहे। अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर येथील। शेतकरी मित्रांनो, एका वर्षात 2 वेळा उचल तरीही मिळणार अनुदान। शासनाने शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे। पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या पण तांत्रिक अडचणीमुळे एकाच आर्थिक वर्षात 2दा उचल दिसल्याने अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील। परंतु राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी। चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहे विविध योजनेचा लाभ। योजनांची बचत गटांमध्ये जनजागृती। अपडेट आहे चंद्रपूर जिल्ह्यातील। अवकाळीचा तडाखा, मात्र प्रशासन म्हणत आहे फक्त 5 तालुक्यात नुकसान भरपाई। अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील। दिल्लीमधील शेतकरी आंदोलनातील शहीदांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील। आनंदाचा शिधा, लाभार्थीकडून रक्कम घेतली पण शासनाकडे भरलीच नाही। जिल्ह्यातील 29 राशन दुकानाचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत। अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील। 85 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर। जिल्हा परिषद 30 कोटींची शिल्लक। विविध योजना आणि अनुदानावरच मदार। अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील। तुमचा जिल्हा आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट करा। आज देवाडा भुज येथे स्वस्त धान्य दुकानातून महिलांना साडीचे वाटप करण्यात आले आहे। अपडेट आहे चंद्रपूर जिल्ह्यातील। एसटी कामगारांना महागाई भत्ता 46% करणार। एसटी कामगारांसाठी सर्वात मोठी खुशखबर। आपल्या राशन कार्डवर दुसऱ्यांनी राशन घेतले तर मग काय करायचं? चिंता करू नका, तुमच्या राशन कार्डला मोबाईल नंबर जोडा। मोबाईल नंबर जोडणी अद्यापही सुरू आहे। प्रोत्साहनपर अनुदान नोंदणी करणाऱ्या सर्व धान उत्पादकांना लाभ मिळणार आहे। 75,000 शेतकऱ्यांवर धनवर्षी हेक्टरी 20,000 रुपये नुकसान भरपाई अनुदान मिळणार। नुकसानीचा सर्वे होऊनही 3 महिने लोटले। पीक विमा कधी मिळणार आणि कुठे गेला? शेतकरी म्हणतात पीक विमा मिळालाच नाही। लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही। यंदा गहू मालामाल करणार की तूर? 40,000 हेक्टर क्षेत्रावर तूर आणि 26,000 हेक्टर गहू। तुरीला 8,000 रुपयांचा भाव आहे तर गव्हाला 2,700 रुपयांपर्यंत भाव आज आहे। वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसांच्या सरीने उडाली शेतकऱ्यांची झोप। कापणी केलेला गहू हरभरा भिजला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान।
पंचनामे करण्याचे दिले आदेश। अपडेट हिंगोली जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा। 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 48 कोटी रुपये अनुदान जमा। पीएम किसान नमो शेतकरी योजनेचे खात्यात पैसे जमा झाले आहेत। अपडेट आहे चंद्रपूर जिल्ह्यातील। मागील काही दिवसात शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले। पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कधी करणार? अपडेट नांदेड जिल्ह्यातील। पीक कर्ज मिळेना, शेतकऱ्यांनी ढोल बजावून आंदोलन केले। आंदोलन हे जालना जिल्ह्यात झाले आहे। गारपिटीग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, शिवसेना ठाकरे गटांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने फिरवला। गारपिटीमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला। रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले। तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे। तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील। भुसावळ येथे शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली। दूध उत्पादकांना अनुदान तात्काळ द्या। अपडेट अतिशय महत्त्वाची।